काय हा 4 अक्षरी शब्द स्थळ आणि काळ या दोघांनाही वापरता येतो. एक मिनिट आम्ही गुगलवर बघतो. हा आहे ना इथे मोठा गुगल. काय स्थळ आणि काळला आपण वापरू शकतो. अवकाश गेलो. वा अरे श इथे अरे वा यांना काय अवकाश आहे का? अजून किती वेळ पोहे बनवत आहेत. पोहे घ्या गरमागरम आले. पोहे ईशाबाईने बनवलेत पोहे. वा 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 कमाल. आले लव्हर्स आले. मार खायचा आहे का तुला? मार खायचा आहे. सुनबाई तुम्ही मारणार आमच्या मुलीला? बघ ना शादी से पहले ये हाल है तो शादी के बाद क्या होगा भैया? शादी के बाद आपण सगळे घराबाहेर असणार आहोत. का उगाच खेळताय तिला. हे बघा आता तिची साईड येतोय परत हा. नेहमी ए काके आता तू सुरू होऊ नकोस हा परत. अरे काके काय तो बरोबर बोलतोय. मस्त झाले ना पोहे. फक्त आमचं चंबू गबाळ कधी आवरायचं ना ते आधी सांगा. काय असं बोलता? नाईस नाईस व्हेरी नाईस हा भाभी गुड. ए, माझ्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं. माझी थोडी स्तुती करा की. ओम फार छान झालेत पोहे. थँक्यू. ईशा लकी आहेस तू. असे नवरे सगळ्यांनाच मिळत नाहीत. बरं मी निघते. काय ग कोणाचा मेसेज होता? नाही विशेष नाही पण मी निघते आता. थांब ना ग शोभना मावशी एवढा काय भाव खातेस? अरे नाही भाव नाही मला उशीर होतोय मी निघते. अरे नाही तिला जाऊ दे. प्रमिलाच्यासाठी दिवसभर वणवण करते. जाऊ दे तिला. नाही तसं काही नाही. आणि हो मी गेल्यानंतर आपण सगळेच जर घराबाहेर गेलो तर ओमला जास्त आनंद होईल. का? नाही का म्हणजे मगाशी मी किचन मध्ये गेलो तर शोभना मावशी शोभना मावशी नको ना हा विषय इथे कशाला सगळ्यांचा वर काढाय. एक मिनिट आता कळलंच पाहिजे काय झालं. म्हणजे आम्ही घराबाहेर काय जायचो आम्ही. नाही मी सांगणार नाहीये. मी त्यांच्याशी वेगळं काहीतरी बोलते. हा तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की पोहे खाऊन झाल्यावर या दोघांना त्यांच्या खोलीत मोकळं सोडा. म्हणजे गप्पा माराव्याच्या वाटतात आपल्याला. बरं धना हा पण त्यांना त्यांची काही खास कामं असतात. खूप काम आहेत आम्हाला. हा तुलाही खूप काम आहे. चला बाय बाय बाय. असं नको जाऊ काय सांगणार मी काहीही पाहिलं नाही आणि मी काहीही ऐकलेलं नाहीये. काय बाय बाय फोन करा. चला आपल्यालाही जायला पाहिजे. प्रायव्हसी हवी आहे बाबा काही लोकांना. अरे, असं काही नाहीये. जातो आपण आम्ही कशाला आम्ही जातो हरकत नाही. चला, कारण आपल्याला अदृश्य होता येत नाही. चला चला तिकडे अरे नाही तुम्ही बसा बसून खा. अरे इकडे बसून. अरे इकडे अरे असं काहीच गरज नाही जायची. हे बघा काका शोभना मावशी पण ना बरोबर. काय शोभना मावशी काय तुझ्यामुळे झालं सगळं. माझ्यामुळे मी काय केलं? तू का मिठी मारली मला आतमध्ये? अरे मी का तू विषय का काढलास इन कॅमेराचा? अरे म्हणजे काय तू कुठलाही विषय कुठे घेऊन जाशील? पोहे घ्यायला आले होते आम्ही. तुम्ही मिठी मारली वगैरे हे काही ऐकलं नाहीये मी. सगळं तुझ्यामुळे झालं. आमच्या घरचे एक अवली आहेत ना मला सुद्धा कधी कधी एम्बॅरेस करतात. आता हेच बघ ना. काय मला डिटेल सांगशील आता तुझ्या बाबांविषयी? सांग ना प्लीज. तू असा गप्प राहिलास तर आपल्या लग्नातला गुंता कसा सोडवणार होता आपण? म्हणजे मला तुला आणखीन समजून घेता येईल नाही. प्लीज मला मदत कर. कुठून सुरुवात करू तेच कळत नाही मला. माझ्या आई बाबा विषयीचं माझ्या मनातलं विषाचं बीज कुठपासून रुजलं तेच सांगता येणार नाही. ते रुजलं कधी तेच कळलं नाही मला. रुजलं आणि आपलंच वाढत गेलं. ईशा प्रत्येक गोष्टींशी ना आपलं एक असोसिएशन असतं. म्हणजे तू मला पाहिल्यानंतर तुला एखादी चांगली गोष्ट आठवेल किंवा एखादी वाईट गोष्ट आठवेल. पण मला त्यांच्याबद्दल फक्त वाईटच आठवतं.
त्या दिवशी इतक्या वर्षानंतर माझा बाबा माझ्या समोर आला. मला काय रिॲक्ट व्हावं हेच कळलं नाही. तुला सोडून घरी येताना मी खूप काही मनाशी ठरवलं होतं. माझ्या बापाला घराच्या बाहेर हाकलून द्यायचं होतं मला. जुने हिशोब काढायचे होते. तू कसा नालायक बाप आहेस ना ते त्याला सुनवायचं होतं. पण त्याला समोर पाहिल्यानंतर मला काय झालं ते कळलंच नाही. इतका राग होता माझ्या मनात. पण दुसऱ्या क्षणात मला त्याच्याविषयी ओढ निर्माण झाली. सगळं विसरून त्याला घट्ट मिठी मारून धाय मोकलून रडावंसं वाटलं मला. हा काय कनेक्ट आहे? मी एका क्षणात राग असताना दुसऱ्या क्षणात मला ओढ कशी वाटू शकते त्याच्याविषयी? मग असं काय झालं की माझा सगळा राग गळून पडला. हाच कनेक्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत होते मोठे बाबा. मला म्हणाले होते तुला कळेल रक्ताच्या नात्यांचं महत्व. पण मला नकोय ते कळायला. मोडून गेलो मी ते कळल्यावर. इतक्या वर्षानंतर माझा बाप माझ्या समोर होता. मला काही सुचलंच नाही काय वागू ते. पुतळा झाला होता माझा. अचानक ना मी लहानपणीसारखा स्टॅमर करायला लागलो. माझ्या 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 बोलण्यावरचा कॉन्फिडन्सच गेला. कितीही निष्ठुर असला तरी या माणसाने मला जन्म दिलाय. माझा बाप आहे हा. हा आहे म्हणून मी आहे हे फिलिंग माझ्या आतून जातच नव्हतं. आणि विचित्र म्हणजे तो कौतुकाने बघायला लागला माझ्याकडे. हो हो, म्हणजे मी हे कुठेतरी एक्सपेक्ट करत होतो की काहीतरी असा भडका उडू दे मग मी बघतो याला. पण तसं काहीच नाही झालं. तो म्हणाला की हे हँडसम मॅन. रणजित काकाला म्हणाला की हे बघ आम्ही बाप आणि मुलगा शोभतो की नाही, चाल शेतावर जाऊ गप्पा मारू. हेच तर हवं होतं ना मला. याचसाठी मी लहानपणापासून तळमळत होतो. हो, हेच तर होतं ते जो इतक्या वर्षानंतर तो मला द्यायला तयार झाला होता. माझ्या बाबांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी, जसे इतर मुलांचे बाबा त्याच्या पाठीवर मारतात तशी. काही वेळासाठी का असेना पण माझ्या मनातला सगळा कडवटपणा असा दूर निघून गेला होता. इमोशनशी हीच अशी झुळूक माझ्या अंगावर आली आणि मी हललो यार. माझ्या आईने मला बाबाविषयी खूप काही सांगितलं होतं. म्हणजे तिच्यावर त्याने कसा अन्याय केला वगैरे वगैरे. पण तरी आतून मला माझ्या बाबाविषयी प्रेमच होतं. त्याची पर्सनॅलिटीच अशी होती ना की कुणालाही त्याच्यासारखं व्हावं असं वाटेल. पण मला दुखावलं ते. मन मोडलं त्याने माझं आणि निघून गेला परदेशी. लहानपणी ना मला अंधुकचं आठवतंय. माझी आणि बाबाची एक टीम असायची आणि आईची आणि काकेची एक टीम असायची. ईशा, घरात बाबाची जागा दुसरं कोणीच नाही का घेऊ शकत. बाबा म्हणजे घराचं छप्पर. बाबा घरात आहे म्हणजे घराला छप्पर आहे. बाबा नाही म्हणजे घर उजाड आहे.
मला ना काय करू आणि काय नको असं होत होतं त्याच्यासमोर. मी असं गुदमरत होतो मी. पण मी सुद्धा त्याला हर्ट केला. त्याला म्हटलं की माझा तुझ्याबरोबर येण्याचा चॉईस नसेल तर. हे वाक्य ऐकून तो हर्ट झाला. त्याने किती लपवलं ना तरी त्याच्या नजरेत मला दिसलं आणि मला खूप बरं वाटलं. शेवटी जाताना का असे ना एक छोटीशी फाईट दिलीच मी त्याला. जाताना मला म्हणाला, फॉरगेट द पास्ट इडियट. इडियट. इडियट हा माझ्या बाबाचा ना लाडका शब्द आहे. जगात हाच काय तो एक शहाणा आणि बाकी सगळे इडियट्स. तर अशी झाली आमची भेट. तुला माझ्या बाबाविषयी काय कळलंय मला माहित नाही, पण मला तरी तेव्हा हे असंच वाटलं. माझ्या आजी आजोबांनी त्यांच्या तीनही मुलांना खूप शिकवलं, मोठं केलं. त्या म्हाताऱ्यांकडे या तिघांनी पाहिलं नाही. रणजित काका माझा लाडका आणि आवडता काका, तोही तितकाच दोषी आहे. मी काय करू कसं करू असं म्हणत राहिला आणि केलं तर काहीच नाही. आणि दुसरे दोन भाऊ काही दिवसानंतर घर सोडून निघून गेले. आई वडिलांना त्यांच्या आपल्या शेवटच्या काळात त्यांची मुलं सोबत नसणं यासारखं दुसरं काय दुःख असेल. आणि आता एकत्र येत आहेत वाटणी करण्यासाठी. किती क्रूर आहे हे सगळं. मला तर वाटतं ना हे तिघं भाऊ ना ट्रायबल लाईफ जगतायत. 3 इडियट्स. हॅलो हॅलो अश्विनी, मी रणजित काका बोलतोय. थोडं डिस्टर्ब करू का तुम्हाला? हा रणजित काका, अहो हुकूम सोडा. थोडं काम होतं तुमच्याकडे. काका तुम्ही अजूनही फॉर्मली बोलताय. तुम्ही आहो जाओ काय करताय? तू म्हणा ना, मी एकतर लहान आहे तुमच्यापेक्षा. बरं आहे का ना, आमचे दत्ता भाऊ जे आहेत ना, त्यांच्या भावाबद्दल थोडं खासगी बोलायचं तुम्हाला तुमच्याशी. बोला ना. काय तुम्ही ऑफिसमध्ये मला जे म्हणालात की त्यांचे भाऊ सगळ्यांच्याकडे पैसे मागतायत, तसंच आता अचानक त्यांनी दत्ता भाऊंच्या बरोबरचे संबंध खूप वाढवलेत आणि मला थोडी त्यांच्याबद्दल चौकशी करायची होती की त्यांचं नक्की सध्या काय चाललंय. त्यांनी घरातून हाकलूनही दिलं होतं आणि खूप वाईट वागले दत्ताराम भाऊंशी. आणि अचानकच त्यांना असा त्यांचा का पुळका आलाय काय कळत नाही मला. म्हणजे तेच दत्ताराम भाऊंची जरा काळजी वाटते, म्हणून जरा प्लीज त्यांच्याबद्दल चौकशी कराल का की नक्की त्यांचं काय चाललंय. पण रणजित काका, मी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही दत्ताराम काकांना सांगितलं नाहीत का? त्यांना असं वाटतं की त्यांचा भाऊ आत्ता जे वागतोय ना ते अगदी खरं आहे आणि त्याला पश्चाताप झाला. पण मला काहीतरी यात काळं वेगळं वाटतं. म्हणजे काय आहे की दत्ताराम भाऊंची आत्ताच कामशेतला एक साईट सुरू आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रॉफिट होईल अशी चिन्ह आहेत त्याच्यामध्ये. आणि बहुतेक ते त्यांच्या भावाच्या लक्षात आलं असावं आणि म्हणून कदाचित तो जवळीक वाढवत असावा असं मला वाटतंय. काय दत्ताभाऊ खूप हळवे आहेत. एवढ्या कष्टाने त्यांनी कमवलेला पैसा सगळा त्याच्या डोक्यावर ओततील आणि त्यानं जर पुन्हा त्यांना फसवलं ना तर मात्र त्यांना सहन नाही होणार ते. त्यामुळे त्या भावाचा नक्की काय प्रॉब्लेम सुरू आहे हे जर तुम्ही मला आय एम सॉरी हे जर तू मला सांगू शकलीस ना तर खूप बरं होईल. म्हणजे दत्ताराम भाऊंना आपल्याला सावध करता येईल ना. प्लीज. ठीक आहे काका, मी माहिती काढते आणि तसं मी विजयच्याही कानावरती घालते.
काही कळलं तर तुम्हाला फोन करेन. ओके थँक्स अश्विनी. काका थँक्यू काय, उलट मी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. शेवटी विजयच्या घराचाही प्रश्न आहे ना. मी काही कळलं तर तुम्हाला फोन करते. बाय. बाय. काय कुठं कुठं म्हणजे? हे म्हणजे कुठं गेला होतात, कुठून आलात? हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, घरी आलोय. हो का? हा म्हणजे अहो ते काय झालं, अचानक मला रणजित काकांनी हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं ना, त्यामुळे काय मला कळतच नाही. अरे आलात तुम्ही? हे घ्या. हे काय आजीनी काही खाल्लं नाही का? नाही, उलट आजीनं आज खूपच खात होत्या. अरे नाही, ते काय असतं, औषधाची रिएक्शन असते. खाऊ दे, खा सुटते त्याने. उलट खाल्लं हे महत्वाचं आहे रे. पण मग हे असं एवढं कसं उरलं? ते मी नाही जेवलो. का रे बाबा? त्या हॉस्पिटल मधल्या स्पिरिटच्या वासचा तुलाही नॉशे आला का? अहो, तसं नाही, पटवर्धन सर आहेत ना. गेली तुमची नोकरी? अगं काही काही काय बोलते ही? हा, नोकरी गेलेली नाहीये. पटवर्धन सर मला ओरडले. ते म्हणले की सारखं काय तू चुकून काहीतरी जात असतोस. आता रणजित काकाने अचानक मला हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. अरे मग मला सांगायचंच ना. राहू द्या, 2 दिवस सलग तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता. तुम्हालाही आरामाची गरज आहे, नाही तर तुम्ही आजारी पडाल. पटवर्धन सर मला म्हणाले की तू काय गावाकडे काय निघून जातो, आजी हॉस्पिटलमध्ये असल्याचं काय सांगतो, खोटं बोलतो म्हणाले. मला इतकं वाईट वाटलं ना, मी खोटं नाही बोलतो का कधी. काही काय सांगताय? ईशा वहिनीची आई आल्यावर सांगताच की मी ओम दादांचा भाऊ आहे. ते खरं खोटं नाहीये, ते खोटं खोटं आहे. मी माझ्या स्वार्थासाठी कधी खोटं बोलत नाही. अरे ए बाबा ए, अरे काळजी करू नकोस. पटवर्धन सरांची माझी ओळख आहे, मी सांगेन त्यांना. तू अजिबात काय, हे बघ त्याची चिडचिड झाली आहे ना, तू जरा जाऊन त्याची समजूत घाल. त्याला विश्रांतीची गरज आहे. झालं का? चला ना जेवायला बसू. धनच जेवायला वाटचं. आता हिला भूक लागली, हिला खा सुटली. हे बघ सगळं तयार आहे. आधी ओम दादा आणि ईशा वहिनीला बोलव. जा ठवरी गावठी. ए तू गावठी आहे मूर्ख. पण डिमांड कोणी केल्यात वाटण्या? मला नाही वाटत तुझ्या बाबांनी डिमांड केली असेल म्हणून. नाही नाही, त्यांनी नाही. आमची जमीन आहे गावाला, म्हणजे कोकणात. गेली अनेक वर्ष माझा काका सत्यजित काका आणि त्याचा मुलगा समीर तो ती जमीन बघतो. ऍक्च्युली माझ्या आजोबांनी ती जमीन घेतली होती, त्यांनीच ती कसली, वाढवली. आणि मग पुण्यात मार्केट चांगलं म्हणून तो तिकडचा सगळा माल इथे आणायचे आणि इथे विकायचे. हळूहळू त्यांचा जम बसला त्या धंद्यात. मग त्यांनी तिथे शेतावरती माणसं ठेवली आणि ते इथेच राहायला लागले. त्यांनी हा बंगला बांधला. आजी आजोबा आणि त्यांची 3 मुलं इथेच राहिली. त्यांचं शिक्षणही 3 मुलांचं इथेच झालं. म्हणजे सत्यजित काकाचं लग्न झाल्यानंतर तो काही वर्ष इथेच राहिला होता. मग कदाचित काकूने सांगितलं असेल म्हणून ते गावाला शिफ्ट झाले. रणजित काका इथेच होता येऊन जाऊन, आणि बाबा गेला US ला. बापरे, म्हणजे इतक्या वर्षांनंतर आता हे 3 भाऊ एकत्र भेटणार आहेत परत, आणि मलाही त्यांना भेटता येईल. म्हणजे बघता येईल सगळ्यांना एकत्र. तुझी आई पण येणार आहे का तेव्हा? नाही नाही, तिला या प्रॉपर्टी मॅटर्स मध्ये रसच नाहीये. तिचं बरं चाललं असणार. या सत्यजित काकाच्या मुलाला समीरला मी गेल्या अनेक वर्षात तो काळा की गोराय पाहिलंच नाही, आठवतच नाहीये मला तो. प्रधान सर म्हणतात की बाबालाही काही याच्यात रस नाहीये. हे मॅटर पुढे कोर्टात जाणार, मग वाद होणार, म्हणून त्याला त्याच्या आधी संपवायचंय म्हणून तो आलाय. पण प्रधान सरांचा काय संबंध? त्यांना का माहिती आहे यातली एवढी? प्रधान सर आणि माझा बाबा हे चांगले मित्र आहेत ना. त्यांचं घरी येणं जाणं होतं आधी म्हणे. माझ्या आजोबांनी ही सगळी प्रॉपर्टी आजीच्या नावावर केली आणि ते गेले. पण आजीला त्यांच्या 3 मुलांमुळे माहित नाही कुणावरच विश्वास उरला नव्हता. मानव जातीवरचाच विश्वास उडाला होता तिचा.
कसं काय माहित नाही, पण प्रधान सरांवर म्हणे तिचा थोडासा विश्वास होता. तिने एक मृत्यूपत्र तयार केलं आणि ते प्रधान सरांकडे दिलं. तिची अशी इच्छा होती की हे सगळ्यांसमोर वाचावं. ओ, म्हणून तू त्यांच्याकडे ज्युनियरशिप करतोस ना? जे तो निव्वळ योगायोग आहे. मला माहिती नव्हतं की माझा बाबा आणि प्रधान सर इतके चांगले मित्र आहेत. मला प्रधान सरांकडे काम करायला आवडलं म्हणून मी त्यांच्याकडे इतकी वर्ष काम करतोय. प्रधान सरांच्या म्हणण्यानुसार माझा बाबा म्हणजे एक रॉयल माणूस आहे. कन्फ्यूज झालोय. मी नक्की खरा कोण आहे? लहानपणी माझ्यावर डाफरणारा खरा की आता माझं कौतुक करणारा खरा? गोंधळ झालाय माझा.